ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बोलतायत, आपण थेट पाहूयात। यांच्या विचारांचे पायीक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले, तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या, त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता। तुम्ही संविधानिक वागत होता का? आणि आम्ही संविधानिक, अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही, वेगळी मागणी काही करत नाही। मिस्टर संभाजी भोसले, या जरांगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का? तोच जरांगे तुम्हाला दिसतो। आणि 18 पगड रयत इथं बसली, या रयतेचं आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तो। अरे प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही, जातीची नाही। आम्ही एका जातीचं मागणी करत नाही, आम्ही 450 जातीचं आरक्षण वाचलं पाहिजे, सामाजिक न्याय वाचला पाहिजे, ही आमची मागणी आहे। मिस्टर संभाजी भोसले, लाज वाटली पाहिजे आपल्याला, कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही। त्यामुळे गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही। जरांगेंचं आंदोलन जे आहे गरजवंत मराठ्यांसाठी आहे आणि तुम्ही त्या जरांगेंना प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करताय असंही संभाजीराजे। तुम्ही ओरसूट जीआर करणार असाल तर आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही बोगस कुणब्यांच्या, अरे जात चोरताय तुम्ही। अरे बाय बर्थ मागासवर्गीय जन्माला यावं लागतं, जन्मानं मागासवर्गीय असावं लागतं, नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये बसावं लागतं, तेव्हा मागासवर्गीयांचं आरक्षण भेटतं। तुम्हाला कोण म्हणाल मागासवर्गीय? एका बाजूला 96 कुळी 92 कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीय मधनं आरक्षण द्या म्हणायचं, हे कसं बसतं? मिस्टर संभाजी भोसले, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय। छत्रपतींचा वंशज म्हणून तुम्ही संभाजीराजेंना आतापर्यंत पाहता, मात्र संभाजीराजे इथून येतात 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या जरांगेच्या आंदोलनाला भेट देतात, तुमची अपेक्षा होती? यस, बघा मिस्टर संभाजी भोसले, आम्ही तुम्हाला राजे का म्हणायचं? कारण तुम्ही जर छत्रपती शिवरायांचे वारस असता, तुम्ही जर राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता, तर तुम्ही पहिल्यांदा या रयतेच्या म्हणजे 18 पगड जातीच्या, बलुत्याच्या, आलुत्याच्या, भटक्या विमुक्तांच्या आंदोलनाला भेट दिली असती। मिस्टर संभाजी भोसले, राजा आता राजा राणीच्या पोटात नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मतपेटीतनं जन्माला येतो। त्यामुळे आम्ही तुम्हाला आता राजा म्हणणार नाही। एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना आम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वारस मानू, पण मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला इथून पुढे कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही।